बांधायची, मी पाहायला इथं चुरडी बांधायची मोठ्याची तिथं, आणि वर असं चुरडीनं बांधायची. हे तळवे असे येतात, हे काठीनं मारायला सोपं जातं. त्याला चुन्याचं पाणी लावायचं आणि काठीनं मारायचं. त्याला जखम होत नाही, त्याला जखम होत नाही, परंतु चालता येत नाही कोणावर. साधारण 2-3 महिने चालता येत नाही. त्यामुळं त्याचा जे आता ज्याला आपण नॉन कॉग्निटिव्ह अपयश म्हणतो एवढाच होतो, बाकी काही पोलिसांना केस घालता येत नाही. म्हणून ती आयडिया, खरं म्हणजे ती आयडिया ही दरोडेखोरांनी काढलेली होती, पण ते मारूनच टाकायचे, काहीतरी करायचे. पण यांनी इजा होऊ नये, आपल्यावर केस होऊ नये, झाला तर बस इन्फॉर्मेशन FIR फक्त व्हावा अशा हेतून ते केलेलं होतं, ती शिक्षा केलेली होती. पण ते होतं प्रति सरकार, समांतर सरकार. आता प्रश्न असा आहे की याचा मूळ कुठं आहे. मला सुरुवातीला जसं सांगायचं आहे की ही मंडळी इकडं तिकडं, मला थोडंसं असं म्हणणं वाटत होतं मगापासून की साहित्य संस्कृती संमेलनं घेताना हे पुस्तक विक्रेत्यांना ठेवूच नाही का, असले काहीतरी उपाय करावेत की दुसऱ्यांना आधारा लोक कधी लागतात, तसं लागू नये. पण तसं काय आता होणार नाही. चांगले जबाबदार कार्यकर्ते सुद्धा इकडे तिकडे नको मला बसलेले असतात. तुम्ही जरा माझी जीव जरा बेकार आहे म्हणून मी असं बोलतो. तर प्रति सरकारचं मूळ कशातून आलं, प्रति सरकार उगावलं तर हे प्रति सरकार शिवाजी महाराजांच्या इतिहासातून उगवलं असं नाही आहे. मी आता मानलं गेलं इथे, पण तसं नाही आहे. खरं म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांची भाषण सुरू करण्यापूर्वीची माझ्या लहानपणी ऐकलेली, त्याच्या आधी आमच्या आई वडिलांनी ऐकलेली जी घोषणा होती की छत्रपती शिवाजी महाराज जय अशी होती. परंतु प्रेरणा काय होती. प्रेरणा ही सत्यशोधक चळवळ होती, लक्षात ठेवा. जुन्या सातारा जिल्ह्यामध्ये, आणि हे जास्त महत्वाचं आहे आजच्या दृष्टीनं. आज प्रति सरकारचा रिलेव्हन्स काय आहे, आज प्रति सरकारचा काय संबंध आहे, नुसतं इतिहास म्हणून नव्हे तर आज आमच्या जीवनामध्ये जे शोषण आहे ते संपवण्यामध्ये प्रति सरकारचा काय रोल आहे, काय त्यातून शिकायचं आम्ही, हा प्रश्न आहे. आणि म्हणून मी मुद्दाम असं मांडेन की 1900 साधारणपणे 22-23 या काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सत्यशोधक चळवळीच्या नेतृत्वाखाली ज्योतिराव फाळके, केशवराव विचारे, आनंद स्वामी अशा तऱ्हेनं ही मंडळी काम करत होती. या मंडळींनी त्यामध्ये उठाव केला आणि जी कुळं होती, जमिनी मुख्यतः कुळांकडून कसून घेतल्या जात होत्या. सातारा जिल्ह्यामध्ये जुन्या 20% लोकच असे होते जमीनदार की जे सगळी जमीन स्वतःच्या मालकी ठेवलेली होती. त्यामध्ये किरकोळ काहीतरी मराठा समाजाचे असतील, नाहीतर ब्राह्मण जमीनदार होते. आणि अख्खा बाकीचा समाज कुळं होता, कुळ म्हणून त्यांची शेती करणारा होता. स्वतंत्र शेतकरी हे 30% होते आणि बाकीचे मार्जिनल फार्मर ज्याला म्हणतो आपण, की 2 एकर आहे, 3 एकर आहे, अर्धा एकर आहे. आणि मग बरोबरदारी करणाऱ्या लोकांच्याकडे असते तसे ती मालकी जमीन, मालकीची जमीन, कामाकीची जमीन असो जाती व्यवस्थेच्या आधारे. आणि अशा ह्याच्यामध्ये तो संप झाला म्हणजे काय झाला तर जाती व्यवस्थेचा तुमचा जो काही वरवंट आहे तो आम्ही आता इथून पुढं सहन करणार नाही. तुमच्या जमिनी आम्ही कसणार नाही. तुम्हाला आम्ही जातीचं काम म्हणून तुम्हाला जे आम्ही राबवून तुम्ही आम्हाला राबवून घेता ते कामगार तुमच्यासाठी चपलं दुरुस्त करणार नाही, नव्या चपला बांधून देणार नाही, कुंभार तुम्हाला भांडी देणार नाही. संप झाला सगळ्या बरोबरदारांचा आणि शेतकऱ्यांचा संप झाला कुळांच्या सकट. की या जमीनदारांना, मुख्यतः ते ब्राह्मण जमीनदार होते 90%च्या वर, आम्ही काही करणार नाही. आणि हे लोक जे आहेत
ते एक वर्षानंतर कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्यानंतर ब्रिटिश कोर्टाला त्यांनी सांगितलं की ह्यांचं हे धार्मिक कर्तव्य आहे. लक्षात घ्या, ऐका, आज तेच म्हणतायत धार्मिक कर्तव्य आहे आमची शेती करणं, धार्मिक कर्तव्य आहे आमच्या कपडा तयार करणं, धार्मिक कर्तव्य आहे आमचे रस्ते झाडणं, धार्मिक कर्तव्य आहे आम्हाला दोरखंडाचे डोक्या तयार करून देणं. जातीची कर्तव्य जी होती ती यांची धार्मिक कर्तव्य आहे आणि धार्मिक कर्तव्य असल्यामुळे ही मोडली तर तो गुन्हा करतो, म्हणून यांना शिक्षा करावी असं कोर्टात केस आहे. आणि त्याला कोर्टाने सांगितलं, कारण ते ब्रिटिश कोर्ट होतं, त्याला काय कळत नव्हतं की आपला शिवना म्हणजे धार्मिक कसं काय होते काही माहीत नाही. आणि त्यामुळं त्यांनी सांगितले की काय हे काय दोषी ठरत नाही, त्यामुळं यांना काही शिक्षा करता येणार नाही. पण त्या काळामध्ये तो कुळ कायद्यानंतर झाला, कसेल त्याची जमीन, त्या कुळ कायद्याचं मूळ हे 22-23-24च्या या संपामध्ये आहे. इथून त्याची सुरुवात झाली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि पत्री सरकारमध्ये गेलेली जी माणसं होती ती या संपातल्या लोकांची पोरं होती हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे विचार कुठला झाला तर सत्यशोधक विचार झाला. आणि दुसरा विचार जो कोणता होता तर तो गांधींचा विचार होता की अहिंसक मार्गानं माणसं जमा करायची, माणसाच्या गावं जमा करायची, आणखीन तुम्ही इथं आम्हाला नको म्हणून उठाव करायचा. आणि मग हे कसं करायचं, यामध्ये मुख्य आत्मा पती सरकारचा काय होता असा जर आपण त्यामध्ये विचार केला तर आत्मा असा होता की काही आदिवासी गावांच्या मध्ये आता गेल्या काही वर्षांच्या मध्ये आजही काही प्रमाणामध्ये असे प्रयोग झाले की आमच्या गावातला सर्व कारभार आमचे गावकरी करणार. अशा पद्धतीनं गाव हे वरच्या सरकारला विचारणार नाही, पोलिसांना विचारणार नाही, तलाठ्याला सर्कलला विचारणार नाही, तहसीलदारला विचारणार नाही. आमचं जे काय कारभार आहे तो आमचा आम्ही करणार आणि शिक्षा कोणाला द्यायची असेल आमची आम्ही देणार, असं म्हणजे प्रतिसरकार. आता हे कशाचं काय, कसला कारभार होता, याचा अर्थ असा होतो की सरकार दिल्लीला नसणार. आज काय अर्थ होतो, आज असा अर्थ होतो की सरकार दिल्लीला नको, सरकार मुंबईला नको, सरकार साताऱ्याला नको, सरकार कोल्हापूरला नको, सरकार इस्लामपूरला नको, सरकार कुठं मानला नको, दैवडीला नको, सरकार कुठं कोल्हापूरला नको, सरकार पाहिजे गावात. आणि हे जे सरकार आहे ते कोणत्या पद्धतीनं चालणार, कुणाच्या बाजूने चालणार हे गावातले लोक ठरवतील. गावात मेजॉरिटी कोणाची आहे, जर आपण बेरीज केली तर बहुसंख्या ही कष्टकरी जाती जमातींची आहे. आणि ह्या कष्टकरी जाती जमाती एकत्र येऊन जर निर्णय घ्यायला लागल्या तर त्यामध्ये कोण किती जमीनवाला आहे, कोण कुठल्या जातीतला आहे असा विचार न करता जो न्याय तो न्याय या पद्धतीनं न्याय देण्याचा प्रघात आपण सुरू करायचा. हे म्हणजे न्यायदान मंडळ आहे. हे न्यायदान मंडळामध्ये तुम्हाला असं दिसेल की जमिनीचे जे जमीन कोणीतरी कोणाची लागते किंवा जमीन कसत होतो मी त्यांची कूड म्हणून ती काढूनच घेतली, अशा पद्धतीची काय जमीन माझी आणलीच, आणखीन ती माझी जमीन तो दुसरा कोणतरी कसा लागला. जमिनीच्या बाबतीतले घेतले, स्त्रियांच्यावर अत्याचार, स्त्रियांना परित्यक्ता म्हणून घरातनं काढून हाकलून नेणे, स्त्रियांच्यावर बलात्कार करणे, स्त्रियांना घरात मारपीट करणे, हा दुसरा प्रकार होता. जे स्त्रीमुक्तीचा जो स्त्रीमुक्तीची भारतातली जी सुरुवात आहे ती मला असं म्हणायचं आहे की प्रतिसरकारच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये स्त्रीमुक्तीची चळवळ ही 1943, 44, 45, 46ला उभी राहिलेली होती. आणि त्याच्या शिबिरातल्या ज्या नोट्स आहेत त्या सुद्धा माझ्याकडे आज आहेत. त्या शिबिरं जी झालेली आहेत पुण्याला किंवा मुंबईला ती सगळी मंडळी शिबिरं घेत असत, एकत्र बसत असत, आणखी त्यामध्ये निर्णय घेत असत. आणि मग जाती व्यवस्था ठेवायची नाही. हे प्रतिसरकारच्या बाबतीत हे कोणी सांगत नाही की प्रतिसरकारने एक गाव एक पानोठा केला जाऊन.
भावाला आला, आमचे नेते होते, बाबाला मोठे होते, त्यांनी एक गाव एक पानोटा केला, ह्यात काही वाद नाही. पण पहिला एक गाव एक पानोटा जर कोणी केला असेल या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, तर तो सातारच्या प्रतिसरकारनं केलेला आहे, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग त्यामध्ये जो प्रश्न येतो की तेवढंच केलं नाही तर सहभोजन केलं. मला ज्या लोकांनी काही अनुभव जुने सांगितले पूर्वीच्या काळामध्ये जिवंत लोक असे त्यावेळेला, त्यामध्ये खुद्द आमच्या गावामध्ये ज्या वडिलांनी एक सहभोजन केलं, यात भाग घेतलेल्या एका कार्यकर्त्याने लिहिलेलं आहे की तरी सुद्धा खिशातनं आपल्या घरच्या भाकरी आणि भाजी घेऊन माणसं आली होती. ती कोणीतरी सांगितली की घरचे खिशातनं घेऊन आले, तोतरात बांधून घेऊन आले, ते बाहेर काढून पुन्हा त्या ताटावर पुन्हा सगळ्यांना वाटून दिलेले होते. तेव्हा त्यावेळेला सहभोजन, मंदिर प्रवेश सुद्धा झालेले आहेत. म्हणजे मंदिर प्रवेश, सहभोजन आणि एक गाव एक पानोटा, या तिन्ही गोष्टी या प्रतिसरकारच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये कमी जास्त प्रमाणात असेल, पण संपूर्ण क्षेत्रामध्ये राबवल्या गेलेल्या होत्या की ज्याची आज सुद्धा गरज आहे. आज सुद्धा सावकारी पाच हा खेड्यामध्ये आहे. आज सुद्धा जातीच्या जातवाद वस्त्या खेड्यामध्ये आहेत. आज सुद्धा जातीच्या आधारे उच्चनीचता पाळली जाते. आज सुद्धा मध्ये सुट्टी आली की एका पानोट्यावर भरू दिलं जात नाही. आज सुद्धा चौदार तळ्याच्या भोवतीच्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी एक गाव एक पानोटा मोडला गेलेला आहे आणि तो कधी पुन्हा आता सरळ झालेला नाही. अशी परिस्थिती आहे. सातारा जिल्ह्यामध्ये तर असे गाव आहेत, सांगली जिल्ह्यामध्ये असे गाव आहेत, त्या दोन जिल्ह्यांच्या पेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात जास्त गाव आहेत. आणि या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आपल्या 3 जिल्ह्यांच्या पेक्षा सुद्धा जास्त गाव आहेत की एक गाव एक पानोटा नाही आहे. त्यामुळं हे काहीतरी गेलं. आता नवीन त्या निवड आल्या, इतकी वर्ष झाली, आज आता काय 75 वर्ष उठून गेली, महोत्सव झाला आणि आम्ही आता सगळं संपलेलं आहे. अजिबात संपलेलं नाही. प्रतिसरकारची गरज आज सुद्धा. पण हे प्रतिसरकार का यशस्वी झालं हे कोणाला विचारायला जात नाही. विचार त्यांचा होता, पण प्रतिसरकारच्या ज्या कार्यकर्त्यांची नावं आता समोर ती लिहिलेली आहेत, समोर संपूर्ण प्रतिसरकारची कार्यकारिणी ती फोटो वगैरे लावलेली नाव आहे, ही माणसं ती प्रत्यक्ष करत होती का? गावामधली जी माणसं होती, कारण दररोज प्रत्येक या सगळ्या पुढाऱ्यांनी जायचं प्रत्येक गावात शक्य आहे का? गावामधले जे कार्यकर्ते होते त्यांनी या बैठका घ्यायच्या होत्या. कोण बाबा एखादी माई पळवून नेली, एखादी तरुणी पळवून नेली, तिथे मुंबईला नेऊन विकली, त्याला शिक्षा त्या न्यायदान मंडळामध्ये होत होती. आणि गावामधल्या सर्व तक्रारीचा फक्त प्रश्न नाही, तर जाती मोडण्याच्या अंगानं, वर्ग मोडत जाण्याच्या अंगानं, जमिनीच्या मालकी हक्काच्या संदर्भातल्या या सगळ्या बाबतीमध्ये सरकारचं एक स्वरूप होतं कष्टकरी वर्गाच्या बाजूने. हे स्वरूप जाती संपवण्याच्या बाजूचं होतं. हे स्वरूप स्त्रियांना मुक्ती देण्याच्या बाजूचं होतं. आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय लग्नाचा प्रश्न आला. या काळामध्ये जेवढी आंतरराष्ट्रीय विवाह झालेले आहेत तेवढ्याच्या 3% सुद्धा आज होत नाही. सोडून सुद्धा तुम्ही आकडेवारी काढली तर तुम्हाला असं दिसतं की स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये एवढे आंतरराष्ट्रीय विवाह झाले, ठरवून झालेले न ठरवून झालेले, असे जे आहे त्याचं प्रमाण आजच्यापेक्षा जास्त होतं असे शक्य आहे. आणि मग याच्यामध्ये कोण लोक होते? हे सरकारवाले कोण होते? डॉक्टर प्राध्यापक के ओनवेट यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्या सगळ्या प्रतिसरकारच्या नेत्यांना भेटलेल्या, त्यावेळेला सगळे जिवंत होते बरेचसे, आणि त्यांना विचारलं, नावं घेतली आणि त्यांनी एक समीकरण तयार केलं, एक अभ्यास तयार केला. तर एकूण जर 100 कार्यकर्ते असतील प्रतिसरकारचे फुल टाइम म्हणजे पूर्ण वेळ देणारे, तर त्या 100 मधले 70 कार्यकर्ते हे अल्पभूधारक किंवा आज ज्याला ओबीसी जाती म्हणतो आपण त्यातले, किंवा ज्याला आपण कुणबी म्हणून म्हणतो,
आज तुम्ही जे म्हणत नसतील स्वतःला काही लोक टाकले आणि इतर वरोधीदार जातीचे अस्पृश्य जातीचे कार्यकर्ते होते. म्हणजे मातंग समाजाच्या माणसानं एखाद्या बहुजन कुणबी शेतकऱ्याच्या पोरानं भूमिहीन असलेल्या या प्रति सरकारमध्ये बाहेर पडायचं ही काही सोपी गोष्ट नव्हती. हे गावातले बडे बडे आले आणि सरदार त्यांनी प्रति सरकार उभं केलं अशी परिस्थिती अजिबात नव्हती. परिस्थिती प्रति सरकार हे गरिबाने उभं केलं, हे अल्पसंख्याक जातीने निर्माण केलं, मुस्लिम सुद्धा. हे प्रति सरकार 12 बरोबरदारांच्या मधून निर्माण झालं, कुणब्या कुरवाड्यातून निर्माण झालं, रंजनाची मळ्यांच्या मधून निर्माण झालं. आणि हे आपल्याला पुढे आणायला पाहिजे. हे जर पुढे आणलं नाही आपण तर आजच्या चळवळीचं आपलं कंपोजिशन काय आहे, काय आपल्या चळवळीची आजची रचना आहे, कोण आपल्या चळवळीत आहे. आणि आजची चळवळ जर यशस्वी त्याच्या खांद्यावर उभं राहून न्यायची म्हणलं तर यातनं आपण काय शिकण्याचा प्रश्न येणार नाही. तर जनता पक्की कशातून आली असा दुसरा प्रश्न आहे. तर ह्या सगळ्या भागातले लोक मुंबईला कामाला होते. भगवानराव बाप्पा हे सुभाषरावांचे वडील, त्यांच्याकडं मुंबईची सुद्धा जबाबदारी आणि मोठी आणण्यात होती. त्याचबरोबर बापूराव जगताप जे पुणे नंतर कामगार नेते झाले मोठे, ते लिंबाचे सातारा जिल्ह्यातलं लिंबाचे इथे आता जवळ सातारा आहे तिथले होते. ते फार टॉपचे नेते झाले, आणखीन ते आमदार विमदार सगळे झाले. अशा तऱ्हेचे जे साच्यावर काम करणारे जे कामगार होते त्यांचे गाळे होते, बैठकीच्या खोल्या होत्या, सामुदायिक राहत होते, बायका पोरं गावाकडं. तिथं जाऊन जर त्याच्यात मिसळलं तर गावाकडे जर प्रेशर आलेलं असेल पोलिसांचं ब्रिटिशांच्या तर तिथं जाऊन आम्ही बाजूला तिथं राहू शकतो, आम्हाला पकडणं अवघड आहे. कारण आपली जी माणसं होती ती दिसायला त्यांच्यासारखीच होती, स्पेशल कोण तूप खाऊन आलेली नव्हती. त्यामुळं तो गिरणी कामगार आणखी पत्नी सरकारचा लीडर हा काही ओळखता येण्यासारखी परिस्थिती काही नव्हती. तेव्हा पाण्यात पाणी मिसळल्यानंतर जसं असतंय तसंच हे माणसं जास्त प्रेशर ब्रिटिश पोलिसांचं आलं इकडे ती तिथे जाऊन राहत होती आणि तिथे शिबिर वगैरे घेऊन जरा फ्रेश होऊन करत होती. तेव्हा हा जो ही ताकद होती, म्हणजे ही ताकद अशी होती की जर इकडे काही झालं, जर गिरण्यांचा संप सुद्धा झालेला आहे आणि 2 लाखाच्या दरम्यान गिरणी कामगार तयार होते, त्यावेळेला अशा 2 लाखाच्या दरम्यानच्या असलेल्या कामगारांनी गावाकडच्या प्रति सरकारांनी निर्माण केलेली मूर्ती आहेत, या प्रश्नावर सुद्धा लढे केलेले आहेत. असा कामगार आणि शेतकरी, असा जो कामगार आणि शेतमजूर असलेले नातं आहे हे सुद्धा आपल्याला असं दिसतं. दुसरं काय आहे की गावातलं स्वातंत्र्य कशातून झालं, गाव धाडसी कशातून झालं. गाव धाडसी कधी झालं, गावातला पोलीस पाटील हा त्यावेळेला पोलीस, आताचे जे पोलीस आहेत ते हवालदार, काय म्हणतात हवालदार म्हणत असते. पोलीस हवालदारांना जी आजची पॉवर आहे ती त्यावेळेला पोलीस पाटलांना पॉवर होती. आणि हे पोलीस पाटलांना जी पॉवर होती ती वापरून ते गावातल्या बड्यांच्या बरोबर संगनमत करून बरोबर काय करायचे ते करायचे आणि गावाच्या शोषणाला मदत करायची. मग मोहीम काय काढली गेली की ह्याची भीती वाटते नव्हता तर ह्यो कुठल्या गावातलाच आहे ना, ह्यो अमक्या तरी बावकीत आहे, त्या बावकीत काय सगळेच काय तसलेच आहेत का. तर गावाचं प्रेशर आणलं आणि नाही प्रेशरला ऐकला तर तेव्हा आणून त्याच्याकडनं बंदुका काढून घेतली. भीतीचं कारण काय, नुसतं ते पोष याची भीतीचं कारण नव्हती, त्याच्याकडे बंदूक होती भीतीचं कारण होतं. त्या बंदुका काढल्या आणि त्या बंदुका प्रति सरकारनं हातात घेतल्या आणि मग गावातली भीती संपली. आता आम्हाला मारायला, आता आम्हाला बंदुकीची भीती दाखवायला आता तपस्या करायला कोण येणार आहे. आणि आलं तर प्रति सरकारवाले येत आहेत, निरोप घ्यायला येत आहेत आणि त्याला पत्र्या ठोकतायत. अशा तऱ्हेचं काम गॅरंटी ज्यावेळेला मिळाली त्यावेळेला माणसाने उठाव केला लक्षात. पण ह्याच बरोबर दुसरी पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे, तो भिडा शिकबंड
विळाशीला जंगल सत्याग्रह सगळ्या महाराष्ट्रभर झाला, देशभर झाला. पण विळाशीला जो जंगल सत्याग्रह झाला त्या मुक्ताबाईसाठी त्याला परिसरातल्या होत्या, मैत्रिणी होत्या. पण त्यावेळेपासून ते स्वातंत्र्य होत होत्या. माणसं मारली गेली त्यामध्ये गोळीबारामध्ये. पण त्यातून सातारा जिल्ह्याचं धाडस वाढलं की ब्रिटिश म्हणते ना की शेतकऱ्यांच्या हातात काय ठेवायचं नाही जंगल, तर ते जंगल हे तुझ्या पाच नाही ब्रिटिश सरकारच्या, ते आमचं जंगल आहे म्हणून आम्ही संरक्षण करून ठेवलेलं आहे. तू आम्हाला शिकवू नकोस. ब्रिटिशांच्या त्या आदेशाच्या विरुद्ध ते जंगलात घुसले आणि प्रतिकात्मक दृष्टीनं एक झाड कापलं आणि गावाच्या मध्ये बिळाशी म्हणून ठेवलं आणि त्याच्यावर तिरंगा बनवला आणि ते तिरंगा ध्वज लावला आणि अख्खीच्या भागातली लोक त्या तिरंगा ध्वजाच्या भोवती येऊन सगळ्या गावात मावे नाशी इतकी लोक त्या तिथे बसले. तिथं गोळीबार झालेला आहे लक्षात. आणि त्यानंतर जे पेटलं ते पेटलं आणि त्यातून मग तळेगावची घोषणा झाली. तळेगावच्या घोषणेनंतर थोडं म्हणून मी थांबणार आहे. तळेगावच्या घोषणेनंतर बरेचसे मोर्चे निघाले. त्या मोर्चांच्या मध्ये काही ठिकाणी गोळीबार माणसं गेली, इस्लामपूर बोलले असेल. आणि त्यानंतर सगळ्यांना मुलांच्या सगळे पूर्ण गेले. कामेरीला पत्री सरकारवाले येऊन बसले. हे लक्षात ठेवलं पाहिजे, मी सांगणार आहे. कामेरीला पत्री सरकारवाले जे होणार होते ते बसले आणि त्या ठिकाणी ठरलं की नाही आपण काय अटक करून मिळवून घ्यायची नाही, आपण काय त्या जेलमध्ये जायचं नाही, आपण बंदुका समाज कुठलं तरी करायच्या आणि आपण पत्री सरकारसाठी काहीतरी त्यांच्या भूमिकेची तयार करायची. तिथं यशवंतराव चव्हाणांची एक चिठ्ठी आली. मी जबाबदारीने सांगतोय कारण ह्याला पुरावे पुस्तकांच्या मध्ये त्यांची चिठ्ठी आली की सगळा देश आता तुरुंगात थांबले गेले लोक सगळे पुढारी, आता तुम्ही बाहेर राहून काय करणार आहे आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा ते काय पद्धती सरकार करते करू नका. तुम्ही सुद्धा मी हजर होणार आहे पैठणला जाऊन, तुम्ही सुद्धा हजर व्हा असं स्पष्टपणे निरोप दिला. आणि त्यांच्या वाच्याला त्यांनी पाठवलं कामेरीला. नाही माझ्या पद्धत नाही ते पूर्वीच्या लोकांनी सांगितलं. आणि ते झाल्यानंतर तिचा निर्णय झाला की नाही आम्ही शरणार्थी पत्करणार नाही, आम्ही पत्र सरकार उभं करणार म्हणजे करणार. आणि आता आपण स्वतःहून हजर व्हायचं म्हणजे काय काय पद्धत आहे का? अरे आम्हाला मारू नये, गोळे खाऊन मारू आम्ही, पण आम्ही स्वतःच म्हणायचं की मला अटक करा आणि आम्ही म्हणायचं सर्व संपल्या. मग हे पटकनला गेले आणि हजर झालेले यशवंतराव चव्हाण हजर झालेले. तेव्हा त्यांनी त्यावेळेला तर तसंच केलं, हजर झाले, आरामात जेलमध्ये राहिले, पुन्हा आले ते मुंबईला. स्वातंत्र्यानंतर मुख्यमंत्री ऐकले झाले. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये 105 हुतात्मे त्याविषयी जास्त आकडा झालेला गेले ते झाले. हा लढा प्रचंड लढा, मी तो लहानपणी पाहिलेला आहे. फार मी अगदी वार्ता होतो तो पाहिलेला आहे. तो मार्च माझ्या अजून किती लागला आहे, प्रचंड मोठा पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. इथे माणसं मारली त्यावेळेला तुम्ही कुठं होता? मोर्चाने येतात त्यावेळेला कुठं होता? हेंगोळ होता तर त्यावेळेला तुम्ही कुठं होता? त्यावेळेला तुम्ही स्वतःचं मुख्यमंत्री व काय होम मिनिस्टर काय मुख्यमंत्री पण नव्हतं, सेक्रेटरीच होते होम मिनिस्टर. तुम्ही ते वाचवण्यासाठी तुम्ही पुन्हा तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्ही वाचवण्यासाठी तुम्ही ते केलं. आणि मुलांची तडजोड करून तुम्ही माणसं मरताना सुद्धा डोळ्यात पाहिजे. आणि मी आतून सांगितलं आतून सांगितलं होतं ते सुद्धा असं काय नसते. तेव्हा हे मी एवढ्यासाठी सांगितलं की ही सगळी माणसं जी बाकीची आहेत ही सत्तेच्या बाहेर काय लागली. 1947ला स्वातंत्र्य मिळालं, स्वप्न होतं समाजवादी भारताचं, या पत्र सरकारवाल्यांचं. अपवाद वगळता वसंतदादा वाटलेतनं परत आले, चालले होते दुसऱ्या अधिवेशनाला आणि मग
तिकडे जायचं नाही म्हणून काँग्रेसमध्ये राहायला लागले, दोन परत आले, अशा बऱ्याच लोकांचं झालं आणि ही मंडळी बाहेर राहिली. मरेपर्यंत जवळजवळ 99% प्रति सरकारचे प्रमुख कार्यकर्ते मरेपर्यंत प्रति सरकारच्या पाण्यानं पूर्ण नंतर शक्य नसलं तरी सुद्धा जनतेच्या चवळीमध्ये राहिले, जनतेच्या बरोबर राहून मेले आणि काही जण जनतेच्या नंतरच्या स्वातंत्र्यानंतरच्या लढ्यामध्ये सुद्धा हुतात्मा होऊन मेले. हे प्रति सरकारचं महत्व आहे. अखंड क्रांतिकारकत्व, अखंड क्रांतिकारकत्व हे महत्व आहे, लक्षात ठेवा. आणि त्या दृष्टीनं हा विषय मोठा आहे. शोषण व्यवस्था टिकवणारी सत्ता आज आपल्या पुरावर बसलेली आहे. घटनेचा संबंध काय? घटनेचा संबंध आहे प्रति सरकारचं स्वप्न हे सातारा जिल्ह्यानं पाहिलेलं एक सुंदर स्वप्न होतं. काय स्वप्न पाहिलं? स्वप्न पाहिलं वर काहीच नसेल, गावागावातील लोकशाही असली, सगळ्या गावांचं केंद्रित एकमेकाची नातं असेल. आणि हे स्वप्न ज्याने पाहिलं, ज्या तऱ्हेच्या स्त्रियांच्या स्वातंत्र्याचं वगैरे मगाच्या बोलून ते स्वप्न पाहिलं, ते स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं होतं. ते स्वप्न मगाशी कोणतरी त्याच्यात म्हणालं की बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये नव्हते. ते कोण आहे त्यांना जरा मला भेटायचं, त्यांचं नाव मला माहीत नाही. आणि चळवळीमध्ये नव्हतं म्हणजे गांधींच्या नेतृत्वाखाली चळवळीमध्ये असतं तरच चळवळीत असतं काय? बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्याच्या चळवळीत नव्हते. कोण ते स्टेटमेंट करणारं धाडस होतं दादासाहेब, त्यांचं मला नाव माहीत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं काय होतं? बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं ते त्यांनी ह्या घटना समितीला दिलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की यामध्ये संपूर्ण शेती ही जनतेच्या मालकीची पाहिजे, यामध्ये संपूर्ण पाणी जनतेचं पाहिजे, नो खाजगी बिजगी पाण्याचं भांडण नाही. आदानीला द्या पाणी, याला द्या पाणी, कोणाकोणाला द्या, टाटाला द्या, अंबानीला द्या, असं नाही. पाणी जनतेचं सार्वजनिक, जमीन जनतेची सार्वजनिक. ज्यांची जमीन घ्यायची त्यांना मोबाईल देऊन मोकळं आहे. सगळे मोठे उद्योग सार्वजनिक, सगळे कणीचे उद्योग सार्वजनिक. मग राहिलं काय? काय फारसं राहत नाही. हा प्रस्ताव घटना समितीनं बाबासाहेबांचा फेटाळला. या घटनेची भयानक घटना या देशाच्या इतिहासात दुसरी कुठली असली घटना आहे. प्रति सरकारचं स्वप्न हे त्या बाबासाहेबांच्या स्वप्नाची सुसंगत स्वप्न होतं. हे स्वप्न बाबासाहेबांचे अजून साकार व्हायचं आहे, पत्री सरकारचं पण साकार व्हायचं आहे. तर मी आपल्याला आवाहन करीन की ती दोन स्वप्न जी आहेत ती एकच आहे, बाबासाहेबांचं स्वप्न आणि त्यांचं नावाचं स्वप्न आणि पत्री सरकारचं स्वप्न. दोन स्वप्न खरी करून दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या स्वप्नात प्रयत्न केलं पाहिजे. तर त्यांनी दोन नावाची प्रार्थना कसं म्हणायची, नाना पाटील पण तरी सुद्धा नाना पाटील सगळीकडे असंच म्हणायचं. नाना पाटील कुठंच नव्हता पण नाना पाटील सगळीकडेच होता. तसा नाना पाटील आता बी सगळीकडेच आहे आणि बाबासाहेब आंबेडकर पण सगळेच आहे आणि पत्री सरकारचे वारसदार सगळीकडे आहेत. वारसदार म्हणजे आमच्यासारखे नव्हे, आपण सगळे बाबासाहेबांचे पत्री सरकारचे वारसदार आहोत. आपण ते तू खांद्यावर घेऊया आणि पुढे जाऊया. धन्यवाद. जय भीम.